आज पण पुण्यात खूप पाऊस आहे आणि पावसाच्या गडबडीत की नाही म्हणजे रस्त्याला पाऊस खूप होता, सगळीकडे पाणी होतं आणि त्या ह्याच्यामध्ये मी माझी चावीच हरवली. आणि कारण मला छत्री पण धरता येत नव्हती, हातात थोडं सामान होतं आणि मी कुठं चावी पडली मला कळलंच नाही. 2-3 वेळा जाऊन बघून आले पण चावी काही सापडली नाही. घरी आले आणि मग आमच्या शेजाऱ्यांनी मला लॉक तोडून दिलं. परत मग मी त्यांचं लॉक लावलं घराला, परत नवीन लॉक आणायला गेले. म्हणजे अख्खा दिवस म्हणजे 1 वाजेपर्यंत माझा टाईम असाच सगळा गेला. घरी एकतर यायला मला 11:30 वाजले होते. 11:30 नंतर एवढा वेळ असाच गेला. परत मग दुकानात गेले. म्हटलं स्टार बाजारला जायला काही वेळ नाही आहे आपल्याला, तर मग इथूनच थोडंसं राशन भरूया. मग सगळ्या डाळी घेतल्या, तूर डाळ, मूग डाळ, मसूर डाळ. आणि तुम्ही बघू शकता की चायपत्तीचे 4 पॅकेट आणलेत, कारण त्या दुकानातही चायपत्ती अवेलेबल नव्हती. घराशेजारीच्या दुकानात जास्त सामान नसतं. नशीब डाळी होत्या. मग चायपत्तीचे 4 पॅकेट घेतले, कारण त्यांच्याकडं मोठं पॅकेटच नव्हतं. आणि आले आणि सगळ्यात आधी चहा बनवला. स्वतःसाठी चहा बनवून पिला. त्यानंतर अर्ध्या तासांनी पुन्हा शेजाऱ्याचा आवाज आला. पुन्हा आणखीन एकदा चहा बनवला. त्यांच्यासोबत अजून एकदा चहा पिला. त्यावरून तुम्हाला कळालंच असेल मी चहाची आवरी किती आहे. आणि पहिल्यांदा मी विम जेल आणले, कारण विमचे साबण खूप संपवते मला असं वाटायला लागलं. म्हटलं जेल वापरून बघूया.